Welcome to Pari and Saku's Corner. Let's start the magical story. मुलांनो, जर तुमच्या हातात असा जादूचा ढोल आला जो वाजवला की पाऊस पडतो, तर तुम्ही काय कराल? पण जर तो ढोल खूप जोरात वाजला आणि मोठं वादळ आलं तर? डोंगरांच्या पायथ्याशी एक छोटंसं सुंदर गाव होतं, पिंपळगाव. गावात हिरवी शेते, झाडं आणि आनंदी लोक होते. पण त्या वर्षी काहीतरी विचित्र घडलं. पावसाने गावाला पूर्ण विसरून टाकलं. शेती कोरडी पडली, तलाव सुकले आणि गावकरी चिंतेत पडले. गावात 2 जिवलग मित्र होते, आरव आणि मीरा. त्यांना आपल्या गावासाठी काहीतरी करायचं होतं. एक दिवस आरव आणि मीरा जंगलात खेळत होते. तेवढ्यात त्यांना एक जुनं, मोडकळीस आलेलं मंदिर दिसलं. मीरा हळू आवाजात म्हणाली, आरव, इथे कोणीच येत नाही असं दिसतं. मंदिराच्या आत धुळीत झाकलेली एक जुनी ढोलकी ठेवलेली होती. आरवने ती साफ केली. अचानक मंदिराच्या भिंतीवर लिहिलेलं वाक्य चमकलं, जो हा ढोल वाजवेल तो पावसाला बोलावेल. दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. आरवने हळूच ढोल वाजवला. ढम ढम ढम. अचानक आकाशात ढग जमा व्हायला लागले. मीरा आनंदाने ओरडली, आरव, बघ, ढग आले. आरव पुन्हा जोरात ढोल वाजवतो. ढम ढम ढम. आणि अचानक पहिला पावसाचा थेंब जमिनीवर पडतो. दोघेही आनंदाने नाचायला लागतात. पण अचानक काहीतरी चूक होतं. आरवने ढोल खूप जोरात वाजवायला सुरुवात केली. ढग खूप काळे झाले. वारा जोरात वाहू लागला. मीरा घाबरून म्हणाली, आरव, थांब, खूप पाऊस पडेल. पण ढोल थांबतच नव्हता. पाऊस मुसळधार पडायला लागला. नदी भरून वाहायला लागली. मीरा पटकन विचार करते. ती म्हणाली, आरव, ढोल हळू वाजव, जसं गाणं असतं तसं. आरवने ढोल हळू आवाजात वाजवायला सुरुवात केली. ढम. हळूहळू पाऊस शांत झाला. ढग हलके झाले. गावावर सुंदर रिमझिम पाऊस पडू लागला. दुसऱ्या दिवशी गावात हिरवी शेते पुन्हा दिसू लागली. तलाव पाण्याने भरले. गावकरी आनंदाने आरव आणि मीराचे आभार मानू लागले. मीरा हसून म्हणाली, खरी जादू ढोलात नाही, ती आपल्याला कसं वापरायचं हे कळण्यात आहे. आरव मान हलवून म्हणाला, हो, आणि पावसालाही योग्य वेळ आणि योग्य आवाज हवा. आपण या गोष्टीतून हे शिकलो की शक्ती मिळाली तर ती समजूतदारपणे वापरणं महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला असा ढोल सापडला तर तुम्ही पहिल्यांदा कुठे पाऊस पाडाल? तुमचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.